करायचं आहे? दम बिर्याणी बनवण्यासाठी मी चिकनला पहिला मॅरिनेट करून घेतले. ओके. या मॅरिनेटमध्ये दही, टमाटर, भाजलेला कांदा आणि खडे मसाले, चिकन बिर्याणी मसाला आणि लाल काश्मीरी पावडर आणि हळद हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि तांदूळ थोडेसे भिजवून घेतलेले आहेत आणि पुदिना, हा भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि हे दुधामध्ये मिक्स केलेलं केसर. आणि आता इकडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये पोटली बनवून टाकलेली आहे. पोटलीमध्ये जिरा आणि खडे मसाले. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हा भिजवलेले तांदूळ टाकणार आहे. आता हे तांदूळ टाकल्यावरती आपल्याला याला 75% कुक करून घ्यायचं. जास्त ओव्हर कुक नाही करायचं. आता मी कांदा कापून ठेवलेला आहे. आता टमाटा कापून घेते आणि हे जे 75% राईस कुक करून घेतलेलं आहे त्याला आता पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे झाल्यावरती आपल्याला चिकनला मॅरिनेट केलेल्या चिकनला आपण फोडणी द्यायचं. आता हा कांदा आपण गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतलाय. त्याच्यामध्ये आता आपण टमॅटो ॲड करणार आहोत. हे मी तीन टमाटे घेतलेले मोठे वाले. आता मीठ आपण मॅरिनेटमध्ये पण टाकलेलं आहे, तर थोडंसं कमीच टाकायचं आणि थोडंसं हळद टाकायचं. आता ह्या लेवलपर्यंत आपल्याला टमाटर आणि कांदा कुक करून घ्यायचं. आता आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आपल्याला ह्या लेवलपर्यंत ह्याला कुक करायचं, एवढं असं तेल सुटूसपर्यंत. आणि जर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन चिली वगैरे ॲड करू शकता. आणि आता आपल्याला ह्याला दम द्यायचं, म्हणजे एक लेयर चिकनचं लावणार आहे, एक लेयर भाताचं लावणार आहे. आपण अशा 2 लेयर करणार आहे. आता आपण ह्याला चिकनची पहिली लेयर दिलेलं आहे. आता सेकंड लेयर आपण ह्या कुक राईसची देणार आहे. आता आपण हे ह्याच्यावरती भाताची लेयर दिलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती फ्राय केलेले कांदे आपल्याला केसर आणि दूध जे मिक्स करून ठेवलेलं आहे त्याच्या बाजूला असं सोडायचं.
आता आपण 20 मिनिट झाले, खूप झालेलं आहे. आता आपण ह्याला गरम केलेला कोळसा आहे, कोळसा ठेवणार आहे. एक चम्मच तूप टाकणार आहोत. आणि आता याला 10 किंवा 15 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहोत.